अल्पसंख्यक न्यूज चैनल में आपका स्वागत है। मैं बशीर शेख। कल से महानगर पालिका में एक ही गूंज चढ़ रही है, कांग्रेस के नगर सेवकों ने यहाँ के अधिकारी को मारे नहीं मारे ये सबूत नहीं है, आरोप हो रहा है। हमारे साथ में जिन लोगों का नाम लिया वो अधिकारी ने, उन नगर सेवक हमारे साथ में है। अब हम उनसे सवाल पूछेंगे। कल आपका नाम लिया वो अधिकारी, क्या आपने मारे बोले, सच है? बशीर भाई, आपलं हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो की आपण आमची भूमिका ऐकण्यासाठी आम्हाला इथे निमंत्रित केलं। अशी कुठलीही घटना लातूर शहर महानगरपालिकेमध्ये झाली नाही। त्याच्यामध्ये खूप मोठे एक अधिकाऱ्यांची लॉबी आहे आणि त्या लॉबीने आखलेला नियोजितरित्या हा कट आहे। आम्ही एक पत्र दिलेलं आहे बशीर भाई, आपल्या जे प्रेक्षक आहेत, आपल्या प्रेक्षकांना मी दाखवू इच्छितो की सर्वे नंबर 292 आहे आपल्या लातूर शहरामध्ये। तर लातूर शहराचा जो मंजूर विकास आराखडा आहे त्याच्यामध्ये एक डीपी रस्ता आहे। त्या डीपी रस्त्याबद्दल तिथल्या नागरिकांनी आम्हाला काही आक्षेप दिले। त्याचं पत्र हे आहे। त्या पत्रामध्ये आम्ही काय मागणी केली की बिल्डरच्या फायद्यासाठी आपण हा रस्ता, डीपी रस्ता इतरत्र वळवू नये। त्यामुळं तो रस्ता दुसऱ्या नागरिकांच्या घरावर जाऊ शकतो, कुणाच्या शेतावर जाऊ शकतो, कुणाच्या प्लॉटवर जाऊ शकतो। एका बिल्डरच्या फायद्यासाठी आपण असा इतरत्र रस्ता वळवू नये म्हणजे अशाचं निवेदन आहे रितसर कायदेशीर। हे आम्ही दिले बघा, त्यांना 14 तारखेला दिलेलं आहे 7व्या महिन्यामध्ये। देखिए क्या कह रहे हैं ये, 7वें महीने में निवेदन दिए और निवेदन देके भी अधिकारी काम नहीं करे। हाँ, फिर तो हे आम्ही निवेदन दिलं आणि याच्यामध्ये आम्ही आक्षेप नोंदवले की हा रस्ता इतरत्र वळवू नये, जो कायदेशीर रस्ता आहे तसाच ठेवावा। आम्ही कुठेही कुणाच्या फायद्यासाठी हा बदल करू नका। लातूर शहर महानगरपालिकेच्या फायद्यासाठी, लातूर शहरातील नागरिकांसाठी मंजूर विकास आराखड्यात जो रस्ता असतो तो रुंद असतो, तो वाहतुकीला सुलभ असतो, त्या दृष्टीने तो रस्ता मंजूर केलेला असतो प्रशासनाने। परंतु करोडो रुपये घेऊन कुठंतरी एका बिल्डरचं भलं व्हावं, त्याचं क्षेत्रफळ वाढावं, त्याच्या क्षेत्रफळाला वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांनी संगनमत करून हा रस्ता इतरत्र वळवण्याचं काम केलं। त्याचं हे निवेदन होतं आणि त्याच्यावरती सन्माननीय जे आता अतिरिक्त आयुक्त साहेब आहेत त्यांनी एक नोटिंग टाकलेली आहे, त्यांच्या या शेरा टाकलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणले की असं करता येणार नाही आणि ते चांगले अधिकारी आहे, त्याच्याबद्दल आमच्या पण दुमत नव्हतं आणि आता पण नाहीये। परंतु परत असं काय झालं, किती करोड रुपये घेतले अधिकाऱ्यांनी लिए। माझं स्पष्ट म्हणणं आहे की स्वतः अधिकारी म्हणतात, जाधव साहेबांनी स्वतःचा त्यांच्या हस्ताक्षरामधला हा शेर आहे की असा रोड करता येणार नाही, हे बेकायदेशीर होईल। परंतु स्वतःच्या फायद्यासाठी, आर्थिक फायद्यासाठी करोडो रुपये या ठिकाणी घेऊन हा रस्ता इतरत्र वळवण्याचं पाप यांनी केलेलं आहे। आम्ही त्या संदर्भात आपसे एक बात काट के कह रहा हूँ, ये प्रभाग क्रमांक 7 के नगर सेवक है, एक में क्या कर रहे थे, एक का निवेदन क्यों बोले? प्रभाग क्रमांक 7 में बहुत सारा विकास के काम रह गए, रोड नहीं, नाली नहीं, सुविधा नहीं, प्रशासन 4 साल था, तो आप प्रभाग क्रमांक 7 का देखिए ना, एक का क्यों देख रहे हैं? ना भाई, प्रभाग 7 का मैं नगर सेवक हूँ, आपने मुझे चुन के दिया है आणि मी प्रभाग 7चा नगरसेवक आहे। आपण बघता सकाळी 6:30 वाजल्यापासून आपल्या प्रभागात मी कार्यरत आहे। अच्छा काम कर रहे हैं आप, आए जब से अच्छा काम कर रहे हैं। मैं जब से चुन के आया हूँ, आपकी सेवा में हूँ मैं। मेरा टोल फ्री नंबर है आपके लिए, मुझे मिस कॉल करना है। आप जब मुझे मिस कॉल करते हो तो मैं कॉल करता हूँ। जो अपनी माँ है, जो बहनें हैं अपने प्रभाग की, वो मुझे कॉल करती है और मुझे देती। तो अपने प्रभाग के एक भाई, उनके भाई की जगह है वहाँ पे, अच्छा, वो प्रभाग उसी संदर्भ में वहाँ का, तो उन्होंने बोला मुझे कि ऐसा ऐसा अन्याय, ये रास्ता मेरे ऊपर आने वाला है, हमारा कोई नुकसानदेह है, इसीलिए मैंने ये ज्ञापन दिया। और इसके मामले में हम गए थे साहब के पास। ठीक, आम्ही अतिरिक्त आयुक्त साहेबांकडे ह्याच्याबद्दल गेलो आणि सांगितलं साहेब बेकायदेशीर आपण करू नये। आम्ही विनंती केली। आमच्या काही शेताचं भांडण नाही कुणासोबत, आमचा काय बांध नाही त्यांच्या बांधाशी। आणि हे चित्र जे रंगवलं जाते शहरामध्ये की
हे गेल्या 5-6 महिन्यापासून आमच्या बाबतीत चालू आहे कि आम्ही एक साल मेरी बात अभी 1 साल ही हो गया नगर पालिका, अभी आप सब चुन के आए, मेरी एक साल बात भी नहीं पूरी हुआ। होने दो बशीर भाई, मेरी विनंती आहे आपसे. गेल्या लातूर शहरामध्ये 4 ते 5 महिन्यापासून विविध समाज माध्यमामध्ये, सोशल मीडियामध्ये आमच्या नावानं लिखाण येते. आम्ही काय करावं, काय करू नये. आपण आम्हाला निवडून दिलात बशीर भाई, नागरिकांनी आम्हाला निवडून दिले. नागरिकांचा आमच्यावरती अधिकार आहे. नहीं पूछने वाले, हम तो सवाल पूछने वाले, नगर सेवक अगर काम नहीं करेगा तो सवाल तो पूछा जाएगा। तो आपके ऊपर, आपका हमारे ऊपर अधिकार है और वो अधिकार आपने दिया है हमको. उसी अधिकार के तौर पर हम यहाँ आते हैं और आपके जो सवाल है, जो मसले हैं, हम यहाँ पे खड़े करते हैं, उसका हल निकालने की कोशिश करते हैं. आम्ही अनेक प्रश्न या महापालिकेत आपली मांडत असतो, परंतु काही पेड अधिकाऱ्यांनी सांभाळलेले काही माणसं लातूर शहरामध्ये, त्यांचं धोरण राबवण्यासाठी, लातूर शहरामध्ये त्या अधिकाऱ्यांचं धोरण राबवण्यासाठी आमची प्रतिमा मलिन करण्याचं काम गेल्या 4-5 महिन्यापासून होत आहे. परंतु आम्ही त्याच्याकडे कानाडोळा करतो, कारण आमचं उत्तरदायित्व माझ्या मतदाराशी आहे, या लातूर शहरातील नागरिकांशी आहे. आणि हा भ्रष्टाचार, करोडो रुपयाचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी हे कुभांड रचण्यात आलेलं आहे. आणि माझं स्पष्ट आव्हान आहे आपल्या माध्यमातून बशीरभाई, की अतिरिक्त आयुक्त जे साहेब आहेत त्यांनी आपल्या चॅनल पुढं सांगितलेलं आहे की नगरसेवकांनी बेकायदेशीर कामं सांगितलेली आहेत. तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी पत्रकारांना यादी द्यावी, आम्ही कोणते कोणते बेकायदेशीर कामं त्यांना सांगितलेले आहेत, आणि त्याची त्यांनी यादी द्यावी आणि सांगावं नगरसेवकांनी कोणतं बेकायदेशीर काम त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांच्याकडे काय पुरावे आहेत त्याबाबतचे ते आपल्याकडे दाखल करावेत. अन्यथा उद्या अब्रू नुकसानीचा दावा मला लातूर जिल्हा न्यायालयात दाखल करावा लागेल. तो ये थे अतीत चित्ते, कायदेशीर कार्रवाई करेंगे ऐसा कह रहे हैं। एक मिनट अभी। हाँ बोलो ना, फिर आगे क्या हो? तो बशीर भाई क्या होगा इसके, याच्याबद्दल आम्ही त्यांना फक्त विचारण्यासाठी गेलो. आमची चांगली बातचीत झाली, त्यांनी आम्हाला कॉफी मागवली. आम्ही काही पित नाही, त्याच्यामुळे मी निघून आलो. आम्ही सगळे निघून आलो. कुठलाही वादविवाद झाला नाही. परंतु या महापालिकेमध्ये काही अधिकारी आहेत. आता आपण बघताय ते व्हिडिओ बघितला, त्या अतिरिक्त आयुक्त साहेबांना ते माहित नाहीत नगरसेवक कोण त्यांच्याशी वाद घातला. ते सोबत उभा टाकलेले दुसरे उपायुक्त, भ्रष्टाचाराचा महामेरू आहेत ते लातूर शहरामध्ये. अनेक फायली करोडो रुपयाच्या त्या डॉक्टर पंजाबराव खानसोळेंनी गायब केलेले आहेत. त्यांनी हे कुभांड रचलेलं आहे, लातूर शहराला वेठी धरण्याचं काम केलेलं आहे. आज प्रभागामध्ये पाणी न सोडू देण्याचं काम पंजाबराव खानसोळेंनी केलेलं आहे. आणि आस्थापना विभाग त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना तंबी दिली की आपण इथं उपस्थित राहावं, अन्यथा भविष्यामध्ये आपले कामं केले जाणार नाही. असे भ्रष्ट अधिकारी या त्यांचं धोरण राबवण्याचं काम लातूर शहरामध्ये करतायत. आणि त्याचाच भाग हा होता आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. कुठंतरी आपलं पाप लपवण्यासाठी लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचं काम हे खानसोळे वारंवार करतायत. काही लोकांना त्यांनी बेकायदेशीरित्या दुकानं अलॉट करण्याचं काम पाठीमागच्या काळात केलेलं आहे. एक समांतर सेना त्यांनी लातूर शहरामध्ये कार्यकर्ते म्हणा, काही लिहिणारे माणसं उभा केलेली आहेत. आणि अशा प्रकारे लातूर शहराचं वातावरण दूषित करण्याचं काम पंजाबराव खानसोळे केले आहेत. अनेक रस्ते गायब आहेत, त्याची बिलं उचललेली आहेत पंजाबराव खानसोळेच्या काळामध्ये. बिल उठाए, रोड नहीं बना, रोड गायब है. आने वाले वक्त में कहाँ के रोड गायब है? ऐसा कुछ proof है आपके लातूर पास? बहुत पूरे डॉक्युमेंट है. मी अनेक अर्ज त्यांच्या विभागामध्ये, बांधकाम विभागामध्ये दिलेले आहेत की अशा संचिका उपलब्ध करून द्या. त्या संचिका पंजाबराव खानसोळेंच्या घरी आहेत. प्रशासन था तो कोई पूछने वाला नहीं था. प्रशासन रहने की वजह से बहुत सारे लोगों को काम भी दिए, जो गुत्तेदार नहीं भी थे उनको भी काम बांटे. अब उन्होंने काम करे नहीं करे, उनका आरोप है. खानसोळे साहब बिला उठा के लिए बोलते और दिए जो गुत्तेदार है. अब उसकी चौकसी लगनी चाहिए. अगर ईमानदारी से अगर देखा गया तो इसकी माननीय कलेक्टर इसके अध्यक्ष हो और कलेक्टर के हाथों से इसकी जांच होनी चाहिए कि 4 साल में क्या काम हुए क्या नहीं. ये माननीय आयुक्त महोदयांना मी काल परवा भेटलो होतो. मी त्यांना सांगितलं या लातूर शहर महानगरपालिकेचं जर ऑडिट केलं तर अर्धी महापालिका जेलमध्ये जाईल बशीर भाई. तर ते ऑडिट होणं गरजेचं आहे. आणि आम्ही जेव्हापासून निवडून आलोय त्या लातूर शहरामध्ये जी कामं झालेली
अनेक कामं एनकॅपचे कामं बघा तुम्ही. आता तुम्ही बघू शकता लातूर शहरामध्ये जे फवारे बसवले होते, जे फाउंटेन, टूट गए, कुछ भी नहीं है उसमें बेटा। तो उसमें करोड़ रुपए वो खर्च किए. फवारे में से नहीं है, जो रोड- गोले में जोतने में लोखंडी रॉड लगाए थे वो सब लगाए। बांधकाम परवान्यामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार आहे. बांधकाम परवान्यात भ्रष्टाचार आहे. असा कुठलाच विभाग नाही की ज्यामधून भ्रष्टाचार नाही आहे, असं नाही. अत्यंत भ्रष्ट अधिकारी आहेत. हे लातूर सोडायचं नाव घेत नाही. त्यांच्या बदल्या जरी झाल्या, लातूर त्यांना नंदनवन वाटते, त्यांना टार्गेट वाटते, लातूरला लुटाय आल्यासारखी यांची परिस्थिती आहे. हे पैसे देऊन परत या ठिकाणी लातूरला ते त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही ते इथंच स्थिरावलेले. लातूर सुकून का है, थोड़ा यहाँ कुछ जाति तेज निमर नहीं है। अधिकारी लोग अच्छे हैं बोल के अधिकारी आते हैं। हाँ? तो अभी थोड़ा सा मैं आपका और इसके ऊपर